Good morning, student. In previous lecture, we have to study optical isomerism in halogen derivatives. In optical isomerism in halogen derivatives, which terms are included? आपण पाठवलेल्या लेक्चरला ऑप्टिकल आयसोमेरिझम इन हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये काही टर्म बघितल्या बरोबर का? कुठले टर्म बघितले बघा? पहिल्यांदा बघितली आयसोमर बरोबर का? ऑलरेडी डिफाइन केला आयसोमर कशाला म्हणतो बघितलं बघा? कंपाउंड टू और मोर कंपाउंड व्हिच हॅविंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला कॉल्ड आयसोमर. त्याच्यानंतर टर्म बघितली बघा स्टेरिओ आयसोमर बरोबर का? काय कशाला म्हणतो आपण स्टेरिओ आयसोमर सांगा? Stereoisomer, the isomer which having different arrangement of atom or group which having same structure formula called stereoisomer. त्याच्यानंतर chiral carbon किंवा chiral carbon कशाला म्हणतो बरोबर का? The carbon atom which is bonded to four different atom or group called chiral carbon atom. त्याच्यानंतर बघा chiral molecule बघितलं बरोबर का? chiral molecule बघितला. त्याच्यानंतर chiral carbon molecule कशाला म्हणतो आपण बघा? The molecule which contain one chiral carbon atom, it cannot be superimposed on its mirror image called त्याला आपण नाव देतो chiral molecule. त्याच्यानंतर आपण chirality बघितलं. chirality मध्ये पण आपण बघितलं रिलेशनशिप बिटवीन chiral molecule and its mirror image बरोबर का? is similar to relationship between right hand and left hand बरोबर का? त्याच्यानंतर हा झाला chirality झाली. त्यानंतर बघा ऑप्टिकल आयसोमेरिझम बघितलं. ऑप्टिकल आयसोमेरिझम इट इज वन काइंड ऑफ स्टेरिओ आयसोमेरिझम बरोबर का? मग त्यामध्ये सांगितलं बघा आपण काय सांगितलं? The isomer which having the different arrangement of atom or group around the chiral carbon atom त्याला आपण ऑप्टिकल आयसोमेरिझम म्हणतो बरोबर का? त्याच्यामध्ये आपण त्याला मेन टर्म बघायची होती ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी बघण्यासाठी आपण पहिल्यांदा बघितलं आपण माहिती काय पाहिजे? प्लेन पोलराइज्ड लाईट. प्लेन पोलराइज्ड लाईट माहिती होण्यासाठी आपल्याला काय माहिती व्हावं लागतं? ऑर्डिनरी लाईट ते बघितलं. त्याच्यावरून पीपीएल बघितलं म्हणजे प्लेन पोलराइज्ड लाईट बघितलं. त्याच्यावरून आपण ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी बघितलं. ऑर्डिनरी लाईट इट कन्सिस्ट ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज बरोबर का? बघितलं ऑसिलेशन इन इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड बरोबर का? परपेंडिक्युलर टू दी इट व्हायब्रेट्स ऑसिलेट इन ऑल पॉसिबल डायरेक्शन ओके परपेंडिक्युलर टू दी डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ वेव्ह त्याला आपण नाव देतो ऑर्डिनरी लाईट. कमी सोप्या भाषेत सांगितलं बघा. ऑर्डिनरी लाईट इट कन्सिस्ट ऑफ रेज ऑफ डिफरंट वेवलेंथ व्हायब्रेटिंग इन ऑल पॉसिबल प्लेन्स परपेंडिक्युलर टू दी डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ लाईट ऑर्डिनरी लाईट. त्याच्यानंतर पीपीएल प्लेन पोल लाईट. ऑर्डिनरी लाईट इट इज पास थ्रू निकोल्स प्रिझम. निकोल्स प्रिझमला आपण नाव देतो पोलरायझर. इट इज मेड अप ऑफ कॅल्शियम क्रिस्टल त्याला आपण नाव देतो बघा कॅल्शियम कार्बोनेट CaCO. ऑर्डिनरी लाईट इट इज पास थ्रू निकोल्स प्रिझम. लाईट emerges out of it. It oscillates in only one plane, like having the oscillation only one plane, okay, called PPL. त्याच्यानंतर बघितलं ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी मध्ये काय बघितलं बघा? प्लेन पोल लाईट इज पास्ड थ्रू सर्टन ऑर्गॅनिक सबस्टन्सेस like glucose or lactic acid. Okay, the plane polarized rotate through certain angle. This property or this phenomenon of organic substances rotate the plane polarized toward the clockwise direction or anti-clockwise direction called optical activity. ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी झाल्यानंतर काय काय बघितलं सांगा मला? ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी बघितलं. ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी बघितल्यानंतर ऑप्टिकल ऍक्टिव्ह मॉलिक्यूल बघितलं. दी मॉलिक्यूल विच ऑप्टिकल इनएक्टिव्ह मॉलिक्यूल बघितलं. दी मॉलिक्यूल विच रोटेट दी प्लेन पोलराइड कॉल्ड ऑप्टिकल ऍक्टिव्ह मॉलिक्यूल. दी मॉलिक्यूल विच डू नॉट रोटेट दी प्लेन पोलराइड कॉल्ड ऑप्टिकल इनएक्टिव्ह मॉलिक्यूल. त्याचबरोबर ऑप्टिकल रोटेशन बघितलं. द अँगल थ्रू विच substance rotate the plane polarized light or passing through it called त्याला आपण नाव दिलं ऑप्टिकल रोटेशन. त्यानंतर बघा ऑप्टिकल ऍक्टिव्ह मध्ये पण डेक्स्ट्रो रोटेटिव्ह मॉलिक्यूल आहे, लिव्हर रोटेटिव्ह मॉलिक्यूल आहे. दी मॉलिक्यूल which rotate the plane polarized toward the right hand side called त्याला आपण नाव दिलं डेक्स्ट्रो which is represented by plus or d side. त्यानंतर लिव्हर रोटेटिव्ह the molecule which rotate the plane polarized toward the left hand side बरोबर called त्याला आपण नाव दिलं duo rotatory molecule. It is represented by L or minus sign बरोबर. त्याच्यानंतर हा झाला डेक्स्ट्रो झाला लिव्हर झाला बरोबर. या ठिकाणी 13 टर्म झाले असतील आपल्याला बरोबर 13 डेफिनेशन. त्याच्यानंतर बघा आपण बघितलं बघा इनएन्शियमर बरोबर का? इनएन्शियमर हे कसलं आहे सांगा? ऑप्टिकल आयसोमर आहे किंवा स्टेरिओ आयसोमर आहे
स्टेरिओ आयसोमर आहे म्हटल्यानंतर आपण काय सांगितलं बघा त्याच्यामध्ये these enantiomers are the optical isomer which are non-superimposable mirror image of each other. बरोबर आणखी काय सांगितलं बघा वेगळ्या भाषेत सांगू शकताय the stereoisomers which are non-superimposable mirror image of each other. बरोबर rotate the plane of plane to right through same angle but in opposite direction called enantiomers किंवा enantiomorphs किंवा optical antipode. Last racemic mixture त्याला आपण नाव देतो racemic equimolar mixture of textural isomers are mixed. बरोबर resulting mixture is optical inactive due to external compensation. It is represented by DL or plus minus. Okay. Remaining part of this representation of today we are going to study representation of configuration of molecule. So this concept we are to study in 11th standard. Okay. In detail, in 12th standard, representation of configuration of molecule. Two representations are used to represent the configuration of chiral atom. Chiral means asymmetric carbon atom. किंवा त्याला आपण म्हणतो chiral किंवा chiral carbon atom. And two representation कशासाठी यूज करतो आम्ही? कसं नाव करतो? And three dimensional structure of optical isomers on the plane of paper. Okay, two representation कुठे बघा. Number one, कुठली representation वापरतो आपण configuration साठी? Configuration of chiral carbon and three dimensional structure of optical isomers on plane of paper. Number one, पहिला कुठला? Fisher projection formula. And number two, कुठला? Wedge formula. आपण दोन्ही फॉर्म्युला आपण 11th स्टँडर्ड मध्ये बघितले. मग फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला काय बघा रे. फॉर एक्झाम्पल फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला मध्ये एक लाइन लिहिली असती व्हर्टिकल, एक लाइन लिहिली असती हॉरिझॉन्टल. बघा फॉर एक्झाम्पल वी कन्सिडर एक्झाम्पल ऑफ Cl H I Br. मग काही जणांना प्रश्न पडला असेल या इथं काय असेल, काय असेल सांगा मला? कार्बन. बरोबर या ठिकाणी कार्बन असेल. बरोबर म्हणजे या ठिकाणी ही जी आहे ती हॉरिझॉन्टल, ही झाली कुठली? व्हर्टिकल लाईन झाली. मग मला सांगा या ठिकाणी या रिप्रेझेंटेशनला याला आपण नाव काय देतो बघा? फिशर प्रोजेक्शन. So these atom, carbon atom. So these atoms are also called as कसला atom म्हणायचा का? Chiral carbon. बरोबर का? कसला? Chiral. बरोबर chiral carbon atom. Chiral carbon atom. मग मला सांगा ह्याला chiral किंवा chiral carbon atom का म्हटलं असेल? So these carbon which is bonded to or attached to four different atoms होतो. चारीच्या चार atom किंवा खूप डिफरंट आहे. बघा हा Cl काय डिफरंट, I काय डिफरंट, हा H सुद्धा काय सांगा मला? डिफरंट आहे. आणि हा Br सुद्धा काय सांगा मला? डिफरंट आहे. यांचं लक्षात येते का? ओके. मग मला सांगा हा जो लिहिलेला बरोबर का लिहिलेला हा जो कार्बन आहे सेंटरचा हा कसला कार्बन आहे सांगा मला? चायरल कार्बन ॲटम. कसलं प्रोजेक्शन म्हणतो आपण? कसलं? फिशर प्रोजेक्शन. इट इज रिप्रेझेंटेड बाय व्हर्टिकल एज वेल एज हॉरिझॉन्टल लाइन. ओके. देन representation convention of horizontal and vertical lines. Convention of horizontal and vertical lines.
बघितले बॉन्ड अभोवती प्लेन बॉन्ड बिलो दी प्लेन बरोबर या ठिकाणी solid wedge broken wedge solid wedge says that it is considered as bond above the plane and dotted or broken line says that आपण नाव देतो bond below the plane so this is also considered as another Fisher projection formula or Fisher projection formula are also called as Fisher projection formula are also called as क्रॉस फॉर्म्युला काय म्हणायचं क्रॉस फॉर्म्युला ओके नंबर सेकंड बघा नंबर सेकंड कन्व्हेन्शन ऑफ हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल लाईन झालं ओके नंबर 2 वेज फॉर्म्युला आता वेज कसा करायचा आहे बघा दी टेट्राहेड्रल कार्बोनाटम व्हिच इज बॉन्डेड टू बघा टेट्राहेड्रल कार्बोनाटम वेज फॉर्म्युला कसा आपल्याला बघा सी सेंटर का सी है तो चायरल और कायरल कार्बोनाटम वगैरह किया Cl R and H वगैरह so these bonds in the plane these bonds are also considered as in the plane आता बघितलं बघा so these dotted line or broken lines बरोबर solid wedge ला आपण bold line पण consider करतो so this is also considered as bond below the plane and bond above the plane. Okay. Figure. डबल रहा वेज फॉर्म्युला बघा आता काय काय सांगतो बघा वेज फॉर्म्युला मध्ये एकदम इझी आहे हा फॉर्म्युला बघा काय सांगतो दी टेट्राहेड्रल कार्बोनाटम कसा काय म्हणायचं सांगा मला टेट्राहेड्रल दी टेट्राहेड्रल कार्बोनाटम which is present the four bonds cannot lie in the same plane बरोबर का या टेट्राहेड्रल कार्बोनाटम मध्ये four bond cannot lie in the same plane एका प्लेन मध्ये आहेत का नाही मात्र बघा bond in the plane of paper bond in the plane are represented by the bond in the plane किती bond बघा एक नाही दोन it is represented by किसे रिप्रेझेंट रे bond in the plane of paper the bond in the plane is represented by normal line तुम्हाला सांगायचं नॉर्मल लाईन किती आहे एक आणि दोन आहे का दोन नंतर बघा ओके माहिती आता बॉन्ड प्रोजेक्टिंग अबोव द प्लेन हा बॉन्ड प्रोजेक्टिंग अबोव द प्लेन इट इज रिप्रेझेंटेड बाय कशात रे सॉलिड वेजेस ऑन सॉलिड वेज म्हणजे ही झाली नॉर्मल लाईन ही झाली सॉलिड वेज राहिली कुठली सांगा मला आता ब्रोकन लाईन बरोबर आणि तेव्हा कसं सांगा bond below the plane it is represented by broken wedge म्हणा किंवा broken line ओके मग मला सांगा ह्या दोन ज्या लाईन आहेत बरोबर हे जे दोन बॉन्ड आहेत त्याला कसली लाईन म्हणणार आपण नॉर्मल लाईन ह्याला कसली कन्सिडर करणार सॉलिड वेज आणि ह्याला कसली कन्सिडर करणार ब्रोकन लाईन बरोबर असं जर असेल सो दीज फॉर्म्युला आर ऑल्सो कन्सिडर्ड ॲज काय नाव देणार वेज फॉर्म्युला ओके मी काय सांगितलं सेंटेन्स बघा टेट्राहेड्रल कार्बोनाटम इट इज इमॅजिन इट इज प्रेझेंट एट दी कार्बन सेंटर कार्बन फोर बॉन्ड्स cannot lie in the same plane four bond cannot lie in the same plane बरोबर का
bonds in the plane of paper called normal lines. One bond it is projecting above the plane called solid wedge. One bond it is projecting going to below the plane called broken line. Called flexible line. It's a wedge formula. Okay, two representations are used to represent the configuration of channel carbon and three-dimensional structure of optical isomer. Okay, या ठिकाणी आपण काय बघितलं सांगा, रिप्रेझेंटेशन ऑफ कॉन्फिगरेशन ऑफ मॉलिक्यूल. ओके, ह्याच्या बेसिस वरती आपण एक दोन क्वेश्चन देणार आहे, बरोबर का? हे आपण लिहून घ्या. लिहून झालं तर आपण काय करणार बघा, दोन क्वेश्चन घेऊया. ओके, लिहून घ्या. Question number 1. बघा, draw the structure of enantiomers of lactic acid using Fisher projection formula. ओके, मग मला सांगा, या ठिकाणी फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलानुसार जर आपल्याला एखाद्या स्ट्रक्चरचं इनेन्शिओमर दाखवायचे असतील तर आपल्याला काय करावं लागेल? बघा, लक्ष द्या. आपल्याला पहिल्यांदा काय पाहिजे, मला लॅक्टिक ऍसिड काय पाहिजे रे, स्ट्रक्चर आलं पाहिजे. ओके, लॅक्टिक ऍसिड इज रिप्रेझेंटेड बाय which having a structure C H OH COH. ऑप्टिकल ऍक्टिव्ह मॉलिक्यूल मध्ये दाखवलंय बघा, CH. बघा, CH3 CH OH COH असं चालतंय, बरोबर. हा सेंटरचा जो कार्बन आहे तो कसला कार्बन आहे सांगा, असिमेट्रिक आहे. म्हणजे लिहिलेले ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी आहे, ऍक्टिव्ह कंपाऊंड आहे का, आहे. म्हणजे ऑप्टिकल आयसोमर दाखवते का, आहे, बरोबर. ऑप्टिकल आयसोमर असेल तर इथे इनेन्शिओमर कसला कोणा सांगा मला, हा C आहे, बरोबर. एक झाला OH COH CH3. आता हे स्ट्रक्चर मिळालं आपल्याला. ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ इनेन्शिओमर्स ऑफ लॅक्टिक ऍसिड युजिंग फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. याचा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला कसा लिहायचा आपल्याला माहित आहे, बरोबर. का कसं लिहायचं सांगा, एक दाखवता तुम्ही हॉरिझॉन्टल लाईन व्हर्टिकल लाईन दाखवता, बरोबर का. वरती काय लिहिणार सांगा मला, COH आहे असा, आणि काय लिहिणार CH3. इथं C असतोच पण आपण दाखवत नाही, बरोबर का. H इकडे काय दाखवणार सांगा, OH. आणि याचं इनेन्शिओमर दाखवायचं असेल, which are non super impossible mirror image of each other. मला मिरर ते दाखवायचं, याचं इनेन्शिओमर जर दाखवायचं असेल, बरोबर का, मिरर सांगा दाखवता. काय करणार बघा, हा COH आहे, हा CH आहे, असं ग्रुप दाखवणार तुम्ही, बरोबर का. म्हणजे बघा काय दाखवणार, इथं COH आहे, इथं कुठला ग्रुप आहे, CH3 आहे, बरोबर का. इथं मात्र H आहे, बरोबर का. हा काय जाणार सांगा, इथं लेफ्ट हँड साइडला आहे, इकडे कुठे जाणार राईट हँड साइडला. हा OH कुठे साइडला आहे, राईट हँड साइडला आहे, लेफ्ट हँड साइडला कुठला जाणार सांगा, इकडं OH. सगळ्यांना इथेपर्यंत आलं लक्षात. ओके, draw the structure of enantiomers of lactic acid using कुठला Fisher projection formula. ओके, वर्टिकल लाईन, हॉरिझॉन्टल लाईन, लिहिलेलं कंपाऊंड, बरोबर का. हे कसलं कंपाऊंड आहे सांगा, ऑप्टिकल ऍक्टिव्ह कंपाऊंड आहे, म्हणून हे इनेन्शिओमर दाखवतात. ओके, त्यांना हा विषय समजला का. draw the structure of enantiomers of lactic acid using Fisher projection formula. ओके, द्या म्हणजे हे झालं का. क्वेश्चन नंबर 2 घ्या. क्वेश्चन नंबर 2 लिहून घ्या त्या पटकन. ओके, चला क्वेश्चन नंबर 2 लिहून घ्या व्यवस्थित सगळ्यांनी.
enantiomers of 2-bromobutane. व्यवस्थित बघा. युझिंग आता या ठिकाणी फिशरच्या ऐवजी आपण कुठला फॉर्म्युला वापरूया बघा. युझिंग कुठला फॉर्म्युला? वेज फॉर्म्युला. बघा. Draw the structure of enantiomers of 2-bromobutane using Wedge formula. आता मला सांगा या ठिकाणी पहिल्यांदा आपला कॅरेक्टर काय आलं पाहिजे सांगा मला. 2-bromobutaneचं काय आलं पाहिजे? स्ट्रक्चर आलं पाहिजे बरोबर का. ब्युटेन म्हणजे कार्बन किती सांगा मला. ब्यूट म्हणजे कार्बन 4. बघा इथं 1 2 3 आणि 1 4. समजलं सर. मग मला सांगा या ठिकाणी सेकंड नंबरच्या कार्बनला काय जोडलं पाहिजे सांगा. 2-bromo-Br जोडला पाहिजे बरोबर का. इथं जोडून टाकू आपण. इथं जोडा किंवा इकडून जर नंबरिंग देणार असेल तर इथं जोडा. इकडून नंबर असेल इथं जोडा. इथं जोडला की समजा Br. समजलं सगळ्यांना. आता मला सांगा हा कार्बनची व्हॅल्यू सत्ता किती काय बरोबर का. 4 करा. CH3 इथे किती 1 2 3. इथं काय करणार CH वरती जोडा CH. इथं CH2 इथं CH3. बघा सगळ्यांच्या लक्षात कंपाऊंड आलं बघा. काय कंपाऊंड आलं? 2-bromobutane CH3. तशी चालू लक्षात घ्या. CH3 हा कुठला ग्रुप आहे? CH2 CH Br CH3. बघा नंबरिंग करून देतो जिकडून तुमचा हॅलोजन जवळ असेल. नंबर should be done from that end of chain which is nearest to the halogen atom. सुरू सांगतो. Number should begin from that end of chain which is near to the halogen atom. नंबरिंग तुम्ही इकडून देता इकडून देणार. साइड समजलं पाहिजे. तुम्ही इकडून देणार इकडून का हॅलोजन कोणत्या पोझिशनला इकडून येतो दुसऱ्या. इकडून कुठल्या पोझिशनला येतो तिसऱ्या. इकडून नंबरिंग द्या बरोबर. याला नंबरिंग 1 याला 2 याला 3 याला 4. सेकंड इथं पण काढा का. ओके म्हणजे लिहिलेलं कंपाऊंड केला सांगा 2-bromobutane आहे. समजलं सगळ्यांना. मग मला सांगा याचं इनेन्शियमर लिहायचंय. मात्र कुठल्या फॉर्म्युला लिहायचंय सांगा मला. वेज फॉर्म्युला. आपल्याला वेज फॉर्म्युला काढता आला पाहिजे बरोबर का. सांगा कसा काढणार वेज फॉर्म्युला बघा. सेंटरला काढतो बघा इथं C बरोबर. C काढला. मला सांगा आता याच्यामध्ये 2 लाईन कशा दाखवल्या मला. ऑर्डिनरी दिला आपण नॉर्मल लाईन म्हणतो. एक कसं दाखवलं पाहिजे सांगा सॉलिड वेज. एक कसं दाखवलं पाहिजे ब्रोकन लाईन दाखवलं पाहिजे बरोबर का. समजलं. इथपर्यंत सगळ्यांना समजलं का. 2 लाईन कुठल्या नॉर्मल. एक सॉलिड वेज एक ब्रोकन लाईन. ओके या ठिकाणी ग्रुप जोडूया आपण. कुठला ग्रुप जोडलाय सांगा मला. इथं कुठला ग्रुप जोडूया Br. इथं कुठला ग्रुप जोडताय CH3. हा CH2CH आहे. CH2CH म्हणजे कुठला ग्रुप आहे? इथाइल बरोबर. मग हे लिहिलेलं कंपाऊंड ऑप्टिकल ऍक्टिव्ह आहे का रे? आहे. तर हा कार्बन जो आहे तो कसला कार्बन आहे? चैरल आहे. पॅरल कार्बन आहे का. तर हा कार्बन असेल तर या कार्बनला चारीच्या चारी ग्रुप अटॅचमेंट डिफरंट आहे का बघा. एक ग्रुप कुठला असेल का CH3 आहे. तो कुठला Br आहे. तो कुठला H आहे. आणि कुठला CH2CH3 म्हणजे कुठला ग्रुप आहे? C2H5 इथाइल ग्रुप आहे. म्हणजे चारीच्या चारी ग्रुप कसे अटॅच डिफरंट आहेत. ओके मग मला सांगा हा कार्बन कसा आला? चैरल कार्बन काय पॅरल कार्बन आला बरोबर का. Br घ्या CH3 घ्या बरोबर का. इथे काय घ्या H बरोबर का. असं करा. इथे H घ्या. इथे कुठं कुठं काय C2H5. सेकंड लक्षात आलं बघा. ओके मग मला सांगा जसं आपल्याला हा वेज फॉर्म्युला समजून केला आता याचे इनेन्शियमर पाहिजे बरोबर. मिरर इमेज which are bound superimposable mirror image. मला सांगा दाखवलं तुम्हाला. हा जर मॉलिक्यूल मी उचलून याच्यावर ठेवला तर it cannot superimpose बरोबर का. सांगा मला इथे कसं दाखवलं C आला. वरती कुठला ग्रुप आला सांगा मला Br. समजलं सर बरोबर का. आता हा CH3 आहे उजव्या साईडला आहे राईट हँड साईडला आहे बरोबर का. तिकडे टाका कुठला ग्रुप आला सांगा मला इथे C बरोबर का. सेम एंगल सांगितले तुम्हाला बट इन अपोजिट डायरेक्शन इनेन्शियमर H कुठला ग्रुप आहे बघा C2H5. सगळ्यांना इथपर्यंत समजलं का. हा जो फॉर्म्युला आहे बरोबर का. ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ इनेन्शियमर्स ऑफ 2-bromobutane using बोला. हा फॉर्म्युला कुठला झाला मला. कुठला फॉर्म्युला? वेज फॉर्म्युला. ओके मग झालं कुठला
Fisher projection formula. Okay, in next lecture, very important concept we have to start in, that is the chemical properties. Chemical properties. Up to this point, we have to complete it from the halogen derivative, that is the classification of halogen derivative, nomenclature of halogen derivative, preparation of alkyl and arene halide, haloalkane and haloarenes. Then त्यानंतर आपण काय बघितलं बघा, फिजिकल प्रॉपर्टीज. आणि फिजिकल प्रॉपर्टीज झालं की त्याच्यानंतर आपण बघितलं बघा ऑप्टिकल आयसोमर इन हॅलोजन डेरिव्हेटिव्हज. नेक्स्ट लेक्चर to start, write down, that is the chemical properties. Okay, thank you.